तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. आपल्याला सकाळी एक काम लागलं होतं. पल्सरमधलं पेट्रोल संपलं म्हणून पप्पांची गाडी घेऊन आपण पेट्रोल पंपावर निघालो होतो. पंपावर जात असताना भाऊ आले सोबत, आपल्या अमित भाऊ. म्हणलं चला आता तुला काय काम नाही तर पेट्रोल घेऊन येऊया. अमित भाऊनं अगोदरच नियोजन लावलं होतं की पाण्याची बाटली घेतली होती, कारण बाटलीत पेट्रोल घ्यायचं असं वाटलं होतं त्याला. मग मी म्हणलं बाटलीत काय पेट्रोल घ्यायचं नाही, आपल्याला गाडीत टाकून जायचं आहे. 100चं गाडीत टाकायचं आणि 200ची पल्सरमध्ये टाकायचं, ह्या हिशोबाने पेट्रोल 300 रुपये टाकलं. अमित भाऊ पेट्रोलवाला आणि पेट्रोलवाला अमित भाऊकडे बघत होता आणि माझं लक्ष होतं पेट्रोलकडे आणि पेट्रोलच्या काट्याकडे. मग म्हणलं का आता 300 रुपयाचा काटा फुल झाला, म्हणलं आता बास कर, आता निघावा. मग नाही पण 300 रुपयाचा आकडा पूर्ण होईपर्यंत टाकीत आपलं पेट्रोलचा पंप टाकला होता आणि टाकत बसला होता तेल. म्हणलं 200 रुपये त्याच्याकडे रिटर्न घेतले आणि अमित भाऊला म्हणलं, अमित भाऊ हाना हांडे आता आपण जाऊया आपल्या गावाकडे. अमित भाऊनं हांडीला हाणून गाडी रस्त्याला घेतोय नाही तोपर्यंत अमित भाऊच्या डोक्यात एक विचार असा आला होता की आता येताना थंड काहीतरी पाचतो म्हणला होता आणि पाजलं नाही, म्हणून त्याच्या डोक्यात विचार चालू होता. मग म्हटलं भाऊ तुला थंड पाचतोय तर पाचतोय, चल म्हणलं. अमित भाऊला म्हणलं आपल्याला घराकडे जायचं रस्त्याने, त्या रस्त्याने काही गाडी घेऊ नको, मग तडवळ्यात जाऊन आपण थंड घेऊ. तर अमित भाऊने नवीन शोध लावला, हा रस्ता कुठे जातो काय माहिती नाही. मी पण म्हणलं मला पण काही माहिती नाही, कारण आपण कधी इकडे गेलोच नाही. अमित भाऊला म्हणलं जाऊया आपण, आपलं थंड घेऊन, आपल्याला पुढं भरपूर काम आहेत आज दिवसभर. मग अमित भाऊनं आपलं इकडं तिकडं बघत आणि मी मोबाईल इकडे तिकडे शूट करत कसं बसं आम्ही तडवळ्यात आलो होतो. मग अमित भाऊच्या डोक्यात विचार वेगळा, थंड घ्यायचं तर घ्यायचं काय. मी म्हणलं भाऊ मी एक किटकॅट घेतो आणि तुला जे काय घ्यायचं ते घे. मग काय अमित भाऊला पैसे दिले आणि अमित भाऊ जाऊन स्टिंग आला, कारण एनर्जी ड्रिंक घेऊन आला आणि अमित भाऊ असा हसत होता की जसं काय. म्हणलं अमित भाऊ असू दे आता. तिथं पुढं आल्यानंतर भाऊने आपल्याला फोन केला होता, दीपक भाऊ म्हणलं तुम्ही कनेज भाऊ थांबा तिथं, कारण तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे. मग म्हणलं अशोक लेनं अमित दीपक भाऊ घेऊन आला असेल म्हणून त्याच्याकडे उशीर मोबाईल दाखवून व्हिडिओ करत होतो, पण तो काय दीपक नव्हता. त्या अशोक लेलनमध्ये जो ड्रायव्हर होता त्याला कळलं होतं की हा शूटिंग करतो. मग त्यानं ड्रायव्हर जवळ आल्यानंतर डिपर मारला. मग म्हणलं आता तो तर काय दीपक भाऊ नाही, त्यानंतर दुसरा कोण आहे. मग पिकअपच्या पाठीमागे अशोक लेलंड आलं होतं. मग म्हणलं हा दीपक भाऊ 100% असणार, कारण गाडी झुलवतो तो तोच असणार आहे. मग कसं दीपक भाऊ आपल्यापर्यंत पोहोचत होता. मग म्हणलं बघा व्हिडिओ काढ्या, व्हिडिओ त्याला कळतोय का नाही बघा म्हणलं, पण त्याच्या काही लक्षात आलं नाही. त्यानं तरी पण गाडी समोर घेतली, वाटलं असेल कदाचित. त्याच्यानंतर परत समजलं की मी हा व्हिडिओ काढतोय. मग त्याचा डबा द्यायचा होता जेसी ऑपरेटरचा. मग डबा देताना मला विचारतो काय करताय काय करताय. मग मी म्हणलं काय नाही भाऊ, व्हिडिओ काढतोय. तोपर्यंत अमित भाऊ आपला आलं होतं, कारण शर्टाला काय तर खायला नाही गेलं होतं. मग काय इकडे तिकडे बघत बसू तर डबा दिला ऑपरेटरला आणि आम्ही घरी गेलो. तर घरी गेल्यानंतर आपली पलटण आपल्यापाशी आली होती. आपल्याला विचारत होतं गणेश भाऊ हा काय आहे हा काय. गणेश भाऊनं त्यांना जेव्हा समजलं की बाबा मी व्हिडिओ करतोय, ते लांब पळाले. मग दुसरे भाच्यासारखा छोटे छोटे होते, त्यांचं काय तर नियोजन चालू होतं सायकलीचं. मोठे भाचे सरकार घरी होते आपलं, त्यासनी गाणे जे आवडले हो. मग काय भाचे सरकारने लावला होता टेप आणि ऐकत बसले. तुम्ही म्हणलं गणेश भाऊ आता काम नाही म्हणल्यानंतर आपण काहीतरी करूया. मग काय करूया विचारल्यानंतर म्हणलं आपल्या झलकला 2 टाकूया. ठीक आहे चल म्हणलं भाऊ, तुझी इच्छा आहे तर आपण करूया पूर्ण. मग काय गाड्यानं घेतलं, मगात पाणी आणि वताय चालू केलं, कारण थंडीचे दिवस आहेत आता, गार तर लागणार होतं हे तर नक्की होतं. तरी पण गाड्याला काय दम निघाना. मग म्हणलं धुवून टाकूया आता. असं पण तसं बी आपलं काय काम नाही, त्यामुळे ते तर काम करून घेऊया म्हणून आम्ही त्या नियोजनमध्ये लागलं होतं. मग भाजच्या सरकारने काय पाणी घेतलं होतं टपात आणि मगानं चालू केलं होतं धुयाला. काय भाजप सरकारला म्हणलं तुम्ही धुवत बसा, तोपर्यंत मी उभा राहतो. मग धुवून झाल्यानंतर मग घरात आणल्यानं टॉवेलनं व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर आता थंडीचे दिवस असल्यानंतर हा इथं म्हणल्यानंतर ड्रायरनं जरा वाळवा म्हणून ड्रायरनं वाळवायला चालू केलं होतं, कारण थंडी तिला पण भरपूर वाजत होती आणि असल्या थंडीत धुवायचं म्हणजे एक क्रिटिकली काम आहे. तिला काय गार लागत होतं, त्यामुळे ड्रायरनं वाळवून घेतलं हळूहळू थोडं थोडं. कसं तर बस इकडे तिकडे थोडी गरम हवा मारून घेतली आणि ते झाल्यानंतर कानाची केस तिच्या विंचरली, कारण एखाद्या स्त्रीची केस असते तसे त्या कुत्रीची केस आहे ती, कारण केस इतकी छान आहेत ना. मग म्हणलं आता भाऊ झालं आहे आपलं त्याचं, तर एक व्हिडिओ काढ म्हणून भाजप सरकारने व्हिडिओ काढला, कारण उभं राहिली होती आणि तिला सोडल्यानंतर ते असे निघून गेले. तिला आवाज दिला तरी तिला काय यायचं वय ना, कारण तिला परत वाटलं की अजून मला काय धुतीत का काय, म्हणून ते काय तिथून येईना. मग भाजप सरकारला म्हणलं जाऊन घेऊन या, तोपर्यंत आपण आपल्या कामाला जाऊया, कारण पुढे लय काम आहे आपल्याला. मग तिला तिथं सोडलं आणि भाजप सरकारनं गाडीला किक मारली आणि मी पाठीमागं बसून डोंगराच्या रस्त्याने आपलं निघालो होतो आटपाडीकडल्या साईडला. मग डोंगरातनं रस्ता आमचा लय हेवी आहे हो, कारण खडबडी सगळा रस्ता, सगळी दगड्या इकडून तिकडे करत करत कसं बसून निघालो होतं. तर पुढं आल्यानंतर बघितलं की डोंगरात जनावरं चरण्यासाठी आले होते. मग म्हणलं तुम्हाला दाखवा आमच्या डोंगरातला व्ह्यू. मग कसं बसं आम्ही इकडे तिकडे बघत आता जनावरं बघत
आम्ही रस्त्याला निघालो आणि रस्त्याला निघाल्यानंतर भाजप सरकारला म्हणलं आता 80 पास टाका आणि डायरेक्ट आटपाडीला जातं, कारण लय महत्त्वाचं काम आहे. कारण की मोबाईलचं चार्जर आहे ना, चार्जरचे पिन तुटले होते आणि ती पिन रिपेअर करायची होती. आम्हाला हे समजत नव्हतं की रिपेअर होईल का नाही. मग भाजप सरकारने काय आटपाडी दिसून तोंड केलं आणि निघालो आटपाडीकडे. आणि मी पाठीमागे भाजप सरकारच्या पाठीमागे बसलो होतो, कारण माझ्या डोक्यात विचार होता ते काम होईल का नाही होईल. मग तेच बघायसाठी आम्ही आटपाडीला निघालो होतो. मग लेंगरवाडी पाटीचा आपला कॉर्नर कसा बसा मारला. भाजप सरकारला म्हणलं तर भाजप सरकार आता आपण हायवेला लागलो त्यामुळे व्यवस्थित गाडी चालवा, नाही तर आपण काय होईल आपलं काय समजणार नाही. कारण हायवेला गाड्या जरा फास्ट असतात. तिथनं सागरमळ्यापर्यंत पोहोचलो आणि सागरमळ्यातनं पुढे निघाल्यानंतर आटपाडीच्या अलीकडल्या बाजूला एक कमान आहे. मग त्या कमानीच्या शेजारनं आपलं कसं तर निघालो होतो. मग भाजप सरकारला म्हणलं आता कमान आपण पुढं जाण्यापेक्षा डायरेक्ट योगाच्या गॅरेजवर जाऊया, कारण मित्रापाशी गेल्यानंतर समजते की काय करायचं. कारण आपल्या गाडीचा स्पीकर हा लाऊड होता, साऊंड हा. मग त्याच्यापाशी जाऊन आपली गाडी तिथं लावूया म्हणलं आणि त्याची गाडी घेऊन आटपाडी जाऊया, कारण पोलिसांनी जर आलं तर आपली गाडी तिथंच सोडावी लागेल. ह्या हिशोबाने भाजप सरकारला म्हणलं पहिलं भावापाशी जाऊ देत, मग तिथून आपली गाडी घेऊन आपण निघून जाऊ. मग भावापाशी गेलो तर भावाचं काय तर काम चालू होतं, भाऊ काय लक्षच देणं झाला होता. मग भावाला म्हणलं आम्ही येतो माघारी, म्हणून गाडी तिथनं काढल्याने निघालो मोबाईल शॉपच्या दुकानाकडे. मोबाईल शॉपच्या दुकानाकडे जात असताना रस्त्यात काम चालू होतं आणि आणि त्याच्या पुढं बघेल तर काय ते शूटिंग चालू होतं. मग भाजप सरकारला म्हणलं आपला मोबाईल आपण काही वर काढायला नको, कारण त्यांच्याकडे कॅमेरा आपल्यापेक्षा हेवी आहेत. मग त्यानंतर कसं बसं आम्ही बाजार पटंगणातून पुढे निघालो आणि तिथून निघाल्यानंतर आम्हाला पुढे एक असं दिसलं की तिथं एक शेजारी एक व्यक्ती बसला होता मूर्ती विकत. मग म्हणलं मूर्ती तर बघा कसे आहेत. मग त्यानं काय चिनी मातीच्या किंवा मातीच्या काय मूर्ती होत्या त्या विकायला घेतल्या होत्या. तिथून नंतर आम्ही पुढे गेलो, कारण आम्हाला जायचं होतं प्रणव मोबाईल शॉपीत. प्रणव मोबाईल शॉपीत गेलं तर त्याने आम्हाला सांगितलं हे काय काम आपल्याला जुळायचं नाही, दुसरीकडे तुम्ही बघा म्हणून. दुसरीकडे म्हणलं जाऊया भाजप सरकारला म्हणलं आता काय इथं नाही झालं म्हणलं पुढे तर बघायला होणार, कारण मोबाईलच्या चार्जरचा विषय. मोबाईल जर चार्जर नाही झालं तर आपण व्हिडिओ काढू शकत नाही. भाजप सरकारमध्ये त्या जॉब होतं, भाजप सरकारच्या हातात होता मोबाईल आणि भाजप सरकारने म्हणलं भाजप सरकार आता इथून पुढे काढा व्हिडिओ, कारण आता इथून पुढे एक दुकान आहे. भाजप सरकारला काय हो, मोबाईल हातात दिलं का ते व्हिडिओ काढायला आता जास्त आहे. मग कसं बसं आपण त्या मोबाईल शॉपपर्यंत पोहोचत होतो, कारण आपल्याला रुपये म्हणून सांगितलं होतं तुम्ही इथं जावं तुमचं इथं काम होईल म्हणून. कारण त्यांच्या हस्ते होणारी कामं ही आपल्याला माहिती नसतात. मग त्यांनी मोबाईल शॉपचं नाव सांगितलं, तिथं गेलो. तिथं त्यांना विचारलं, तर त्यांनी पण काय मोबाईलचा चार्जर बघितला आणि सरळ सांगितलं की तुमचं हे काय होणार नाही. मग म्हणलं तरी अजून एकदा बघून घ्यावं चार्जरचं काम होईल का नाही. त्यांनी सत्ता नकार दिला आणि तिथून आम्ही निघून गेलो. मग म्हणलं आता पुढं जाऊन करायचं काय, कारण म्हणलं सॉकेट तरी भेटतं का बघा म्हणून भावानी मोबाईल शॉपीकडे निघालं होतं. तोपर्यंत JCB गाडीनं आडवाच लावला होता. म्हणलं आता आडवा लावून काय करतोय काय म्हणलं. तिथनं कसं बसं बाजूने निघून गेलो. आपण म्हणलं आता सकाळपासून 2 ठिकाणी आढळून आले, म्हणलं तर लास्ट पर्याय म्हणून हे दुकान बघायचं म्हणलं होतं. कसं बसं आटपाडीचा कॉर्नर मारला आणि तिथून निघालो पुढं. पण म्हणलं आता इथं तर काम झालं तर चांगली गोष्ट आहे म्हणून बघावं म्हणलं. मग भाजप सरकार म्हणलं आता इथंपर्यंत आलं तर तेवढं बघायला काही अडचण नाही, मग निघूया. कॉर्नर मारून पुढं निघाल्यानंतर मग पुढं पुढल्या साईडला वीज बोर्डाच्या शेजारी भवानी मोबाईल शॉप म्हणून एक शॉप आहे, तिथं गेलो. कारण तिथले सगळे मित्र आहेत. म्हणलं आपल्याला इथं काम नाही झालं तर तिथं तर होईल. ह्या आशेने तिथं गेलो होतं. म्हणलं बघावं तोपर्यंत काय होतंय काय नाही म्हणून तिथं गेलो होतं. पण काय पर्याय, सॅमसंग S24चं चार्जर असल्यामुळे चार्जरचं काय काम होईना. दुकानदार चार्जर बघितल्यानंतर सांगत होते की तुम्ही ह्याचं काय होऊ शकत नाही, तुम्ही याला देऊन टाका आणि दुसरा नवीन घ्या. मग काय म्हणलं आता इकडे तिकडे नवीन घ्यायचंच आहे तर म्हणलं निघूया घराकडे. मग येता येता भाऊपाशी येऊन थांबणार होतं, पण भाऊचं चाललं होतं काहीतरी नियोजन. भाऊच्या गॅरेज आहे शेटपळी चौकात, श्री गणेश ऑटोमोबाईल्स म्हणून. सगळी कामं केली जातील तिथं. मग भाऊचं काय तवा गरम करून काहीतरी काम चालू होतं. मग त्यातून ते अडलेलं काढायचं होतं. मग भाऊला म्हणलं आता तुम्ही तुमच्या नादात कामात व्यस्त आहे तर बघत बसा तुम्ही, तोपर्यंत मी थोडा वेळ घेतो. त्यानंतर म्हणलं जाऊया. आता थांबलो होतं आम्ही, कारण आपल्या खास व्यक्तीची वाट बघत, पण खास व्यक्ती काय येईना. त्याला थोडा टाईम लागला होता. मग म्हणलं जाऊया तर आमच्या अगोदर खास व्यक्ती गेल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या गॅरेजमध्ये येऊन थांबलो शेटपळमध्ये. मग तिथं मित्र होता, ते खात बसलो. त्याला म्हणलं तुझ्यासोबत आम्ही थोडं काहीतरी खातो. तिथून निघाल्यानंतर आपल्या घराकडे निघताना बघतो तर काय रस्त्याचं काम चालू होतं आणि इकडून तिकडे जायचं कसं ह्याचा प्रश्न पडला होता, कारण दोन्ही बाजूला त्याने लोखंड लावून टाकलं होतं. कारण जायचं तर होतं, जायचं कसं. मग पुढं आल्यानंतर समजलं की त्यांनी एक प्लेट काढलेली आहे आणि ते मोबाईलकडे बघत होते, कारण त्यांना माहिती होतं की हा व्हिडिओ काढतो आहे. भाजप सरकारच्या हातात मोबाईल होता आणि माझ्या हातात गाडी होती. मग भाजप सरकारला अगोदर सांगितलं होतं आपल्याकडे जाताना व्हिडिओ काढायचा आहे. मग भाजप सरकारनं व्हिडिओ काढायला चालू केलं होतं. तिथून रस्ता नसल्यामुळे आम्ही निघालो रानमळ्याकडल्या साईडला
रानमळ्याच्या तिथं रस्ता झाला होता आणि तिथनं पुढं जायचं होतं आणि त्या रस्त्यापाशी पण वर निघायला रस्ता नव्हता. मग समजलं की तिथं ठिके टाकून रस्ता केलेला आहे, कसं बसतं तिथनं पुढं निघालो. तिथनं पुढं आल्यानंतर थोडी माणसं होती, त्यांचं काय तर काम चालू होते, ते रोड कटिंग करत होते. मग भाजप सरकार म्हणल्यावर ही रोड कापतात काय बरं? मी म्हणलं रोड कापायला लागतं, कारण की त्यात एअर जावं म्हणून, दरार पडू नये म्हणून. तिथून पुढं आल्यानंतर आपल्याकडे यायला रस्ता नव्हता, कारण सिमेंटचा रोड आत्ता झाला होता. आता तिथून यायचं तर कसं? मग भाजप सरकार म्हणलं हेलिकॉप्टरसारखी गाडी उडवा आणि डायरेक्ट घराकडे जाऊ द्या, कारण पर्याय नाही, आता दगड टाकावं लागतील. मग म्हणलं भाऊ नका, आता तसं करूया, जसं तू म्हणजे तसं करूया. मग तिथून पुढं भाजप सरकारला सोडलं आणि निघालो होतं. आपल्या बागेकडे जरा म्हणलं लक्ष द्यावं, कारण बाग धरलेलं येत्रेल मारलेलं आहे. आता बाग कळी सेटिंगवर चालू आहे, कळी निघायला लागले. मग म्हणलं पब्लिकला आपली बाग दाखवा. मग इकडं तिकडं आता सगळं दाखवत म्हणलं तर असं तसं घरापाशीच जातोच, तरी आता घरापासला इकडं दाखवा म्हणून घराकडे निघालो. घराच्या पाठीमागून पुढं जाताना हे बघा आमचं छोटंसं घर मित्रांनो. कडे गाडीचं तोंड करतोय तितक्यात भाजप सरकार समोर होते. भाजप सरकारला वाटलं की मी त्यांच्या अंगावर गाडीच घालतोय, मग भाजप सरकार घाबरले होते भरपूर. तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.